पालखीच्या काळाची पालखीच्या मुक्कामाची तयारी तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. हो, बोलू नका. महिना दीड महिन्यापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक पालखी तळाच्या सुविधाबाबतीत पालखी तळाच्या तयारीबाबतीत काम करत आहेत. आपण पाहतो की जवळजवळ अख्ख्या पालखी मार्गावर आपण वारकरी बांधवांसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा देत असताना कुठल्याही वारकऱ्यांना असुविधा होऊ नये, त्याला कुठली अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन पालखी मार्गावर करत असताना पालखी तळावर खूप मोठ्या संख्येने वारकरी आणि माऊलीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन शिकता येतं. पाठीमागच्या वर्षी काय अडचणी आल्या, त्यामध्ये यावर्षी काय वेगळं करता येईल याचा सगळी उन्हाळ्यात चर्चा झाली की तर त्या अनुषंगाने तयारी झाली की नाही हे बघण्यासाठी आज या ठिकाणी आले होते. तेव्हाचे बहुतांश तयारी झालेली आहे. त्यातून ट्रॅफिकच्या आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाची चर्चा आम्ही करू. परंतु प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासन असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल या सगळ्यांनी गावातून आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम त्यावेळी केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी तुमच्या नियोजनाचं कौतुक केलं होतं. एकूण आत्ता पण नियोजनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाकडनं काय केलं जाणार आहे हे आपण पाहतो की आळंदीमधून निघाल्यापासून म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड शहरातला विषय सोडला तर बहुतांश पालखी मार्ग हा ग्रामीण भागातनं जातो. त्यामुळे ग्रामविकास खात्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्ताने येत असते. त्यामुळे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं. म्हणजे मेडिकल किटपासून पाणी असेल, शौचालय असेल, स्नानगृह असेल. आपण म्हणजे शौचालयाचा कन्सेप्ट आला पण त्यानंतर पाठीमागच्या वर्षापासून आपण स्नानगृह महिलांसाठी नव्यानं कन्सेप्ट आणला, चेंजिंग रूम आणले आणि खास करून मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र या जर्मन हँडल आपण म्हणतो ते आपण केले. आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या राहण्याची तिथल्या सगळ्या सुविधा देण्याची व्यवस्था त्यामध्ये आपण केली. आपण बघतो की मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये अगदी चरणसेवा तिथं होते, औषधाची व्यवस्था आहे, मेडिकल ऑन व्हील आहे, त्या ठिकाणी आलेलं हेल्पनी कक्ष आहे, महिलांची शौचालय, महिलांसाठी चेंजिंग रूम ह्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि संध्याकाळी एका नामांकित गायकाचं भजन आपण त्या ठिकाणी केलं. तिथं मुक्काम करणारा प्रत्येक भाविक हा या निमित्तानं भक्तीमध्ये माऊलीच्या भक्तीमध्ये सहभागी अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाऊस आला आणि पावसात वारीतला वारकरी पहिल्या सुरुवातीलाच भिजला. खास करून आळंदीमध्ये बघितलं आपण की प्रचंड मोठ्या पावसानं नदीला ओव्हरफ्लो झाली आणि संपर्क तुटला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जवळजवळ 1,00,000 रेनकोटची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आवश्यकता भासली, पाऊस आला तर आम्ही सगळ्या वारकऱ्यांना उत्तम प्रकारचे रेनकोट माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी करतो. आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वारकऱ्यांच्या सेवेसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करत असताना बारकाईने लक्ष करू नये त्यांच्या नियोजनामध्ये बारकाईने सूचनाही त्यांच्या होत्या. भाऊ, आज वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला होता जेजुरी मार्गावरती 3 वारकऱ्यांचा खूपच दुर्दैवी अशी ती घटना या ठिकाणी आहे. ती गाडी होती ती आमच्या भक्तांचीच गाडी होती. ती मालवाहतूक दिंडीसोबत असणाऱ्या गाडीचा तो ॲक्सिडेंट झाला. काय झालं माहिती नाही पण ड्रायव्हरचा डोळे लागले असाच पद्धतीचा प्राथमिक रिपोर्ट आहे. सकाळी 8 वाजताचा विषय होता. परंतु खूप दुर्दैवी अशी घटना होती. आलेल्या वारकऱ्यांचा सुरक्षित त्यांनी घरी पोचावं यासाठी आपण प्रयत्न करत असताना अशा पद्धतीची घटना घडणं हे मला वाटते खूप क्लेशदायक आहे. पण 3 वारकरी भगिनींचा आमचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण शासकीय स्तरावर सगळी सगळी मदत करण्याचा मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला. त्यानंतर जे जखमी आहेत त्याच्या उपचाराचा 100% खर्च शासन करेल आणि इथून पुढं अशा दुर्घटना होणार नाहीत, अशा होऊ नये अशा सूचना सन्माननीय पोलीस खात्याला या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आम्ही सगळ्यांनी दिलेल्या आहेत.
तेव्हा आजची घटना दुर्दैवी. एक वेगळा प्रश्न जयश्री मोहिते पाटील जे आहेत